श्री शिवलीलामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जय शिव मंगल धामा, निज जन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामातीत तू। इंदिरावर भगिनी मनरंजना, षडास्य जनका शफरी ध्वज दहना, ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना त्रिपुरांतका। हे शिव सद्यो जात वाम अघोरा, तत्पुरुषा ईशाना ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा। गंगाधरा भोगी भूषणा, सर्वव्यापका अंधकमर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तू। हे पयफेन धवल जगजीवन, द्वितीयाध्यायी कृपा करुण, अगाध सुरस आख्यान, शिवरात्री महिमा वर्णविला। यावरी कैसी कथेची रचना, वदवी पंचमुकुट पंचानना, शौनकादिका मुनिजना, सुतसांगे नैमिषारण्ये। इक्ष्वाकुवंशी महाराज, मित्रसहनामे भूभुज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडौजा पृथ्वीवरी। पृतनावसने करुण, घातले उर्वीस पालाण, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शुभ्र भगने मावळली। तो एकदा मृगया व्याजे करुण, निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरांदर प्रवेशला विपिन, तो सावजे चहूकडून उठली। व्याघ्रमृग रीस वन केसरी, मृगमृगी वन गौ वानर वानरी, शशक जंबुकांचाहारी, संहारी तनृपवर। चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती। नृपे मारिले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गतप्राण होऊनी पडियेला। त्याचा बंधू परम दारुण, तो लक्षिता झाला दुरोण, मनी कापट्य कल्पून, म्हणे सूड घेईन बंधूचा। मित्र सहपातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश, कृष्ण वसन वेष्टित विशेष, दरवी स्कंदी घेऊनिया। नृपासी भेटला येऊन, म्हणे मी सूपशास्त्री परमनिपून, अन्न शाखा सुवास करीन, देखोन सुर नर भुलती। राये ठेविला पाक सदनी, त्यावरी पितृतीर्थी लक्षुणी, गुरु वसिष्ठ घरा लागुनी, नृपश्रेष्ठे आणिला। भोजना आला अब्जज नंदन, तो राक्षसे कापट्य स्मरुण, शाकात नर मांस शिजवून, ऋषीस आणून वाढविले। त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषी माझी शिरोमणी, कापट्य सकळ जाणूनी, मित्र सह शापिला। म्हणे तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नर मांस, वाढिले कैसे पापिया। राव म्हणे मी नेने सर्वथा, बोलावा सूपशास्त्री जाणता, तव तो पळाला क्षण न लागता, गुप्त रूपे वना आपुल्या। राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण, मीही तुझ शापीन म्हणून,
उदक करी घेतले. तव रायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्य खाणी. रूपे केवळ लावण्यहारिणी चातुर्य उपमे जेवी शारदा. मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारुणीया. शिष्ये गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा. गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी. राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस साचते. म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री. मग आपुल्या प्रपदांवरी जल टाकी मित्र सह. तो जाणूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्ण वर्ण. कुष्ठ भरला मग तेथून कल्माषपाद नाम त्याचे. वसिष्ठे जाणुनी वृत्तांत रायासी उशाप देत. म्हणे 12 वर्षी होईल मुक्त येसी स्वस्थाना आपुल्या. गुरु पावला अंतर्धान मग कल्माषपाद राक्षस होऊन. क्षुधाक्रांत निशीदीन वनी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर. विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढिलिया. जीव भक्षिले आस मास वनी हिंडता तो राक्षस. एक ब्राह्मण कुमर डोळस 12 वर्षी देखिला. सवे त्याची ललनाची मणी दोघे क्रीडती कौतुके वनी. तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला. तव त्याची वधू काकुळती येत. अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य. माझा कांत मारू नको. गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी. सवेची जाबुनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा. पतीस भक्षू नको राजेंद्रा मत्पाप घेऊ नको एक सरा. स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी. ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दये भक्षिला तेची क्षणी. अस्थिपंजर टाकूनी तिये पुढे धिजला. तव ती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पीटी धरणी. मृतिका घेऊनी घाली वदनी कोण वनी सावरीती ते. मग तिने शाप धिजला राजा ते जो अलोट विधी हरी हरांते. म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल तेची क्षणी. कोणी एके स्त्रीचा संग सोहळा तुझ न घडो रे चांडाळा. ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या. तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी. राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेसी. येरी कपाळ पीटी आक्रोशे करुण म्हणे झाले वंश खंडन. पतीस बोले ब्रह्मचर्य धरुण प्राण आपुला रक्षिका. अनिवार अत्यंत मन न करी कोणे स्त्रियेसी संभाषण. खदिरांगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जानपा. परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडिला व्याघ्र. की महाभुजंगाचे दंत समग्र पाडुनी गारुडी दीन करी. की नासिकी वेसण घालून महावृषभ करीती दीन. की वनी निरंकुश वारण
धरुन क्षीण करीती मग तैसा कल्माश पाद भूप होऊन राहिला दीन रूप पुढे प्रकाश व्याकुळ दीप आपण धर्मशास्त्र पाहतसे तेथीचे पाहुनी ब्रह्माण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्यपुत्र जाहला तेने पुढे वंश चालीला असो तो राव मृगयेस निघाला यथारण्य तथा गृह वाटे नृपाला भोग त्यजिला सर्वही मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे काम ईभ आवरीत म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्य ते कर्म सहसा न करावे आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विनन सुटेची ऐसा राव उदास युक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दाम्पत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दांत करकरा खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथिला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीसी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळभारे डोलत पोफळी रांताजन विराजित केळी नारळी खरजुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार वडबिंबळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार कपिथ्य बिल्व अंजीर अर्जुन पिच मंद कदंबते ऐसिया वना माझी नृपती क्षण एक पावला विश्रांती परिते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवासर मणी की निधान जोडे रंकाला गुणी की क्षुधिता पुढे उचंबळोनी क्षीराब्धी जैसा पातला की मरती याच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला तैसा तापसियान माझी मुकुट मणी शिष्यवांदी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण उभा ठाकला कर जोडून करी स्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापी संहारती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्त्र नयन होय ह्यावरी तो महाराज गौतम कल्माश पादापुसे कुशलक्षेम राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करुण नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र वलत्र समस्त सुखरूप आहित की राव म्हणे आपुले कृपे करुण समस्त आहित क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरुन आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपुले दुस्तर ऋषीप्रती निवेदिले
गौतम म्हणे परम पवित्र भूकैलास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा तेथीच न वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पिठजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तपगहन आचरत कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भींचा पूर्ण गाभा तेथींची शोभा न वर्णवे इंद्रसनकादिक ब्रह्मपुत्र तेथीची वसती अहोरात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ भृगु जामदग्न्य गोकर्ण क्षेत्री सदा वसती पाहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देख नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करीती वेद घोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सूरस तोषविती महेशाते ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलकित चारी द्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेसी रक्षि सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तिथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडूनी अखंड आराधिती पिनाक पाणी रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तिथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचारला निर्वाण गोकर्णी एक दीन होय प्रसन्न सदाशिव अमावास्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिववासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहुनी आणले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती ह्यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्य लिंग पूजनावीन जाण उदक प्राशन न करीच पंचधान्यांचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रेतीचे लिंग नेवून समुद्री टाकिले द्वेषे करून
त्या लागी रात्रंदिण रावण माता अन्न न घे. रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जावून कैलासा प्रति द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे. तप आचरला दारुण जो चतुष्षष्टिकला प्रवीण जेने वेदांची खंडे करुण सारासार निवडिले. चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे. आपुले शिरछेदुन स्वहस्ते शिराच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोष जेणे. राग उपराग भार्या सहित मूर्छणा शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाम माळा गाता प्रीतीने शिवलीला शंभूतोषला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशक द्वय नयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई. ह्या त्रिभुवनांत जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार. ऐकोनी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती. कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंद रसमुरोण दिव्यलिंग ओतिले. सहस्त्र बाल सूर्य न पबती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी. दिधले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका. जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन. वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती. जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अज अजित अनाम सच्चिदानंद निर्वाण धाम. योगी आराम पावती जेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्रे झेणे रचिली इच्छा मात्रे. ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे त्रिलोचन त्रिदोष शमन. लावण्य सागरींचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे. जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा. सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू. शिव म्हणे ईची प्रतिमा विशेष निर्मुन शके विधीश. भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नेई अपर्णा तू. रावणे अवश्य म्हणोनी स्कंदी घेतली स्कंद जननी. दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला. दक्षिण पंथे जाता सत्वर गज बजिले सकळ सुरवर. गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण. भवानी बैसलासी देऊन पंचबदन हासतसे. म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेहभरित. इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतात धाबवेगी. वारी जननयना इंदिरावरा निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा. हे नीलपयोधर गात्रा धाबवेगी सोडवी मज. हे मधुकैटभ नरकमुर भंजना. हे दशावतार धरातीत वसना. हे मदनांतग मानसरंजना. हे जनार्दना जगद्गुरो. हे कोटी मनोजतात श्रीधर
असुरमरदन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंच वदना कोठे मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे धिदली विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळुनी पाहीचे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भुवयांस आंठी अमंगळ पूर्ण वृद्धगाल बैसले दंतहीण गदगदा विप्रहासे देखून टाकोनी रावण चालिला मगर माधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी धिजली शिव म्हणे सत्य वचन ते तुझ नाटोपे कौटाळीन अनंत ब्रह्मांडे दावून सवेची लपबील तत्वता मग श्रीधरे आंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न मया सुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तेची पै तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती काद्रवेय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विशंती नेत्राचे चत्वरी पट्टमहिषी पतिव्रता मया सूर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आंदण सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्य असे जिये माझी ते निर्वाण सांगातीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणी ती प्रेरावी त्वा सत्यपै ऐसे ऐकताची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जाण तो गजानन गायी राखी गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरफडीद मूत्र भरे भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊनी लघुशंकेस बैसावे हेही कर्म अनुचित तव तो सिद्धिबुद्धींचा दाता विप्रवेशे गायी राखीता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी राणी पळती तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्रशंका करुण विप्र म्हणे 3 वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत क्षिती लघुशंकेस बैसला अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणासी मूत्राचे पूर लोटले न सावरतीय निवार एक घटिका लोटता इभवक्त्र हाक फोडी गर्जोनी माझ्या गायी गेल्या दूरी हे आपुले लिंग घेई करी रावण न बोलेची निर्धारी हस्तसंकेत थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हांक फोडी गजानन ऐव घटिका झाल्या 3 कदापि रावण न उठेची जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य
पुन एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी मनोनी ठेविले भूमंडळी अक्षयस्तापिले कदा काळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एकजी झाले दिव्यलिंग रावण धावेस वेग अशौच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभीनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परीन उपटे तया लागूनी अखंड अभंग झाले गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जाती लपोन रावणे एक गायीचा कर्ण धावून या धरियेला तोही न उपडे तया लागून मग तेथेच केले लिंग पूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जान पडिले रावण माथा ते येऊन ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जानोन करीती अर्चन सुर ऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे मया सूर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणा प्रती लक्षपुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र 18 क्षौहिणी सेनाभार जेथींच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले मिथिलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो एक वृक्ष न्यग्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली सर्व रोग वेष्टित पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे रक्तपिती भरोण हस्तपाद बोट गेली झडोन परम कुष्ठित कुलक्षण कैसे अन्न उदगती येते दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेच गेले लोचण कर्ण नासिका झडोन किडे पडले बुचबुचीत अंगीचे चर्म गेले झडोन वस्त्र पडिले गळोन धुळीत लोळले चांडाळीन पाप पूर्वीचे भोगित तिचा मरण काळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकून तो शिवे धाविले दिव्य विमान तिये लागी न्यावया दशभुज पंचवदन शिवदूत बैसले चोघे जन कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नि तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखीत वाद्ये वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे ऐके नृपती मग तयान प्रती पोसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणती तया चांडाळीनी लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयांसी पूसिले इने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करुण कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली
बापे शिकविल्या नायके, तो हे जाहली गरोदर, लोकनिंदा करीती समग्र, मग बापे केश धरुनी सत्वर, बाहेर घातले येसी, मग ही हिंडता देशांतर, कोणी एक सौभाग्य शूद्र, त्याने इते स्त्री करुणी सत्वर, समग्र द्रव्य ओपिले, तेथे अपत्ये झाली बहुत, ही अत्यंत मध्यमासीरत, पुष्ट जाहली बहुत, घूर्णित लोचन उघडीना, शूद्र घेऊनी दासी दास, गेला क्षेत्री कृषी कर्मास, हे क्षुदित आठवुनी मासांस, शस्त्र घेऊनी चालिली, मध्ये माजली नुघडी लोचन, हा बस्तची आहे म्हणून, गोवत्साचे कंठी जान, पापिणी सुरी घालितसे, ते अट्टाहासे ओरडत, गायी हुंबरोनी अनर्थ करीत, ईने कंठ छेदुनी गृहांत, वत्स नेले त्वरेने, डोळे उघडूनी पाहे पापिणी, मग गोवत्स ओळखिले तेच क्षणी, तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी, म्हणे करणी न कळता केली, मग अर्धवत्समास भक्षून, उरले टाकी बाहेर नेऊन, लोकात उठविले पूर्ण, गोवत्स मारिले व्याघ्राने, त्यावरीही काळे मृत्यू पावत, तो येऊनिया यमदूत, येस नेले मारित, बहुत जाचिती निर्दयपणे, कुंभिबाकी घालीती, असी पत्रवनी हिंडवीती, तप्तभूमीवरी लोळवीती, स्तंभ कवटाळविती तप्त जेका, चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन, हिचे काही आहे की नाही पुण्य, ते म्हणती शिवनामोच्चारुण, गोवत्स वदईने केला, मग यमे धिदले लोटून, चांडाळ योनीत पावली जनन, गर्भांत गुश्चळ कुलक्षण, विष्टामूत्रे भरली सदा, श्वानाचे उच्चिष्टे भक्षी जाण, तव माय बापे गेली मरुन, मग ही हाती काठी घेऊन, गावोगावी हिंडतसे, तो शिवरात्र पर्व गाळ लक्षूण, गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण, यात्रा चालिली घोष गहन, नानाविध वाद्यांचा होतसे, शिवनामाचा घोष अपार, शिवभक्त करीती वारंवार, त्याच्या संगेही दुराचार, चांडाळीही चालिली, गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी, पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी, म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी, बहुत पापिणी मी आहे, हा का फोडित हात बसरोन, तो प्रदक्षिणा करीती भक्त जन, एके बिल्वपत्र नेऊन, तिचे हाती घातले, ते त्रिदळ चांच पोन पाहात, मुखी घाला बयाची नाही वस्तू, म्हणो निरागे भिरकावीत, ते पडत शिवलिंगावरी, शिवरात्रीस उपोषण, बिल्वदळे घडले शिवपूजन, शिवभक्तांसवे जागरण, घडले संपूर्ण चांडाळीस, शिवनामे गर्जती जन, हेही करीत तसेची स्मरण, तीही वडाखाली येऊन, पडली आहे चांडाळी, ऐसा तिचा पूर्ववृत्तांत, शिवगणी सांगितला समस्त, मग ती दिव्य देह पावोनी बैसत, शिवभिमानी ते धवा, आपुले स्वकर्म आठवून, करू लागली शिव स्मरण, मग शिवगणी नेऊन, शिवपदी स्थापिली, गौतम म्हणे ऐकरा या सादर, तू गोकर्णा प्रति जाई सत्वर, शिवरात्रीस पार्वती परमेश्वर,
त्रिदळे करुणी अर्चिका. ऐसे बोलुनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी. कल्मषपाद तेची क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीस दिव्य लिंग मित्र सहराये पूजिले सांग. अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष. तो कैलासाहुनी आदी पुरुष पाठवित दिव्य विमान. विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान. अनंत विजांचे रस पिळोन मूर्ती ओतिल्या वाटते. अनंत वाद्ये गर्जती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला. दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुण वृंदारक. मित्र सह दिव्य देह बावोन झाला दशभुज पंजानन. इंद्रचंद्रादिपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा. स्वरूपता मुक्ती पावोन शिवरूपी मिळाला आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परम धन्य तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर वेष्टीत मराळ जैसे विराजित. की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती. तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार. देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुनिया. श्रीमद भीमा तटविलासा ब्रह्मानंदा आदी पुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलासा कथारसवदवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड तृतीयाध्याय गोडहा. श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.